नागपूरमधील या मुस्लिम कुटुंबाला दिवाळी साजरी करायची होती, परंतु सामाजिक दबावाची त्यांना भीती होती। मग यांनी काय केलेलं आहे ते पहा। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। ही घटना नक्की काय आहे ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुस्लिम कुटुंब रात्रीच्या अंधारात एका पुलावर म्हणजेच त्या फ्लायओव्हरवर रस्त्याच्या कडेला थांबून गुपचूप दिवाळी साजरी करताना दिसत आहे। या कुटुंबातील एक पुरुष, बुरका घातलेली महिला आणि त्यांची लहान मुले दुचाकीच्या बाजूला उभी राहून घाईघाईने फटाके फोडताना दिसतात। फटाक्यांच्या रोषणाईने क्षणभर आनंद निर्माण झाल्यावर कुटुंबातील सदस्य लगेच आपली दुचाकी घेऊन तेथून निघून जातात। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे हेडलाईन लिहिली जाते, समाजाच्या भीतीने मुस्लिम कुटुंबाची गुपचूप दिवाळी। या दृश्याच्या मागची वेदना स्पष्ट करता येते। याचा अर्थ असा आहे की हे कुटुंब दिवाळीचा आनंद घेऊ इच्छित असले तरी आपल्या मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या रूढीवादी विचारामुळे किंवा सण साजरा केल्यास होणाऱ्या सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे त्यांना इतरांपासून लपून छपून ही परंपरा पूर्ण करावी लागली। धार्मिक सलोख्याच्या प्रतीक असलेल्या या सणाच्या आनंदावर सामाजिक दबावाची सावली पडलेली दिसत आहे। आपण जर घरी दिवाळी साजरी केली तर आपल्याला समाज सोडणार नाही, या भीतीने अक्षरशः ते फ्लायओव्हरवर आल्याचं तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे, मुलांच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे। मग त्यांनी अशा प्रकारे पुलावरच दिवाळी साजरी केली। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।